जन्मभराची ही नाती, जन्मभराची ही नाती. सारे करती की मया दिलया करती विनोद ऐसे दुःख आपुले जाईलया रे दुःख आपुले जाईलया. चला येऊ द्या हवा येऊ द्या सफर अशी गमतीची जोरदार टाळ्या दोघांसाठी, आणखी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. एरवी वेगवेगळ्या मैफिली ऐकलेल्या आहेत, असं तासन तास तू गातोस, हे इथे आल्यावर असं काय झालं तुझं? हवा येऊन द्यावरती आल्यानंतर हवा येते ती माझ्या डोक्यात हवा गेली मला वाटतं. एक दिवसाचं टेम्पररी लायसन्स घेतलं होतं कारण 200 एपिसोड्स हे न एक्सेप्शन करता आपल्याला एंटरटेन करतात. तर मला असं वाटलं की एक दिवसाकरता मी एक्सेप्शन करीन आणि मी जे करत नाही ते यांच्यासाठी करायचा प्रयत्न करीन. आता इथनं मात्र माझ्या 2 तंबोऱ्यामध्ये शास्त्रीय संगीत आहे. हे जे आता गाणं आपण ऐकलं ते लिहिलं होतं श्रीरंग गोडबोले यांनी. त्यांच्यासाठी धन्यवाद. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.